बहुजन समाज विजय असो, बहुजन समाज पक्षाचा विजय असो। घूमने साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, विजय असो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। त्याचे उद्घाटन होते आहे आणि या प्रसार कार्यालयामधून जोरदार बहुजन समाज पार्टीचा प्रसार होणार आहे। तर आता लगेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय रत्नाकर साठे साहेब यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्धाच्या फोटोला माल्यार्पण। मी ज्ञानेश्वर वजन हुमने बहुजन समाज पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक 9 नगिनाबाग या प्रभागातून उमेदवार म्हणून मी उभा आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। तरी या प्रभाग क्रमांक 9 मधून ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी मी उभा आहे। जे सगळ्यात महत्त्वाचं समस्या म्हणजे आपले या प्रभागाच्या बाजूने हिरे नदी ही प्रवाह करते आणि या प्रवाहाच्या माध्यमातून जे प्रत्येक वर्षी येणारा जे पूर आहे ते पूरस्थिती इतकी भयावह असते की त्याच्या आजूबाजूचा असणारा एरिया जो आहे तो कितीतरी दिवस 8-8 15-15 दिवसापर्यंत पाण्याखाली येतो। त्यामुळे तिथल्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान पण सहन करावं लागतो आणि तो एरिया सोडून दुसरीकडे अदर ठिकाणी जाऊन आपला 8-15 दिवसासाठी का नाही पण आपलं बस्तान बसावं लागतो। तर सर्वप्रथम आपण त्या येणाऱ्या प्रवाहासाठी काम करू जेणेकरून तिथल्या लोकांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही। त्याचसोबत आपल्या प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याची पण समस्या आहे। मी या प्रभागामध्ये फिरल्यानंतर लक्षात आले की जे याच्या अगोदर जे महानगरपालिकेने अमृत योजना नावाची योजना काढून ठेवलेली आहे अमृत योजना, पण त्या योजनेचं काम अजूनपर्यंत परिपूर्ण झालेलं नाही आहे। लोकांना त्याचं पाणी मिळत नाही आहे आणि महानगरपालिका ही आपल्याकडनं कर वसूल करत आहे पाण्याच्या नावाखाली। ते एक समस्या आहे। तसंच रस्त्याच्या पण समस्या आहेत, बऱ्याच ठिकाणी अशा समस्या आहेत। तरी सर्व प्रभाग क्रमांक 9 नगिनाबाग इथल्या जनतेला मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं अमूल्य मत मला हत्ती या बौद्ध चिन्हावर मारून प्रचंड बहुमताने विजय करावे। माझं ड हे सर्वसाधारण गटातून ड या क्रमांकावर आहे मी। तरी आपण हत्ती या बौद्ध चिन्हावरील बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण मला विजय करावे अशी मी विनंती करतो। होऊ घातलेल्या 2025-26 महानगरपालिकेच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये RPI, BRSP आणि MIM तर्फे चंद्रपूर महाविकास आघाडीची स्थापना झाली। त्या आघाडीतर्फे मृणालीताई नगराडे RPIचे उमेदवार, विनोद भाऊ राऊत BRSPचे उमेदवार, छायाताई सोनुले अपक्ष अधिकृत पक्षाच्या उमेदवार आणि ॲडव्होकेट विशाल शामराव रंगारी BRPचे उमेदवार असे एकत्र पॅनल आम्ही लढत आहे। आणि या प्रभाग क्रमांक 9 मधील समस्या सर्वात जास्त समस्या म्हटलं तर रहमाननगर सिस्टर कॉलनी या प्रभागामध्ये नाल्याचं बांधकाम झालेलं जरी असलं तरी त्या नाल्या वाहत्या नाही। त्या नाल्या वाहत्या कशा करायचा याचा पर्यायी व्यवस्था म्हणजे त्या नाल्यामध्ये 20-20, 25-25 फुटामध्ये 5 फूट किंवा 10 फुटाच्या बोर मारून त्याला लोखंडी जाळे फिट करून पाणी जमिनीत मुरण्याचा प्रयत्न केला तर नाल्याच्या त्या पाणी वाहण्याच्या समस्या सुटू शकतात। त्याच पद्धतीने आपल्याला लाभलेली हिरे नदी जे आता गटारासारखी वाहते त्या नदीचं सौंदर्यीकरण केलं, आपण त्याला खोलीकरण केलं, त्याला चौपाटीचं स्वरूप दिलं तर लोकांना रोजगार मिळेल, एक पर्यटन स्थळ निर्माण होईल आणि सिस्टर कॉलनी रहमतनगरच्या लोकांना जे पाण्याची समस्या आहे पुराची ते पूर्णपणे मुक्त होती, त्यातून ते लोकांचं समाधान होईल। जय भीम। ॲडव्होकेट विशाल रंगारी प्रभाग क्रमांक 9 ड। अ गटातलं बौद्ध चिन्ह मृणाली नगराडे यांचं कब्बशी, ब गटाचं विनोद भाऊ राऊत यांचं चिन्ह शिट्टी, क गटाचं छायाताई सोनुले मॅडम यांचं कपाट आणि ड गटातलं ॲडव्होकेट विशाल शामराव रंगारी यांचं चिन्ह शिट्टी। नमस्कार। बहुमतों से विजयी बनाइए, याद रखिए पतंग होंगे, ध्यान में रखिए पतंग जिसमें अनुसूचित जाति अंसारी
इनका भी चुनाव चिन्ह है पतंग। पतंग से खड़ी हुई भव्य अंजुम बारिश खड़ी, इनका भी चुनाव चिन्ह है पतंग। पतंग पतंग और सर्वसाधारण पुरुषों से विजयी बनाइए, विजयी बनाइए। अस्सलाम वालेकुम, जय भीम। आज आरपीआई और एमआईएम के गठबंधन के साथ में हम एकोरी प्रभाग और शहर चंद्रपुर शहर के कुछ हिस्सों के अंदर में साथ में उतरे हैं। एक नई ताकत और एक नया इत्तेहाद को लेकर मैदान में उतरे हैं। दोनों कम्युनिटी के साथ में मिलकर हम एक नई ताकत को पैदा करने वाले हैं और आने वाले महानगर पालिका के अंदर हम एक बड़ी जीत के साथ में, हम हमारी एक ताकत के साथ में हम हमारे कैंडिडेट को जिताकर एक महानगर पालिका के अंदर इतिहास रचने वाले हैं। आने वाले समय के अंदर हम सब मिलकर वार्ड के जितने भी कार्य है जो भी रहेंगे हम साथ में मिलकर पूरा मुकम्मल करेंगे और अभी तक के जो अधूरे रह चुके हैं पूरे काम, उन कामों को पूरा करने की कोशिश करेंगे। मी प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे आपल्याला सर्वांना एकोरी वार्ड प्रभाग 10च्या सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना विनंती करतो की आज आम्ही एमआयएम अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष खोरीपाय यांच्या वतीने आमची एकमेकासोबत युती झालेली आहे आणि यांच्या वतीने आम्ही 4 उमेदवार दिलेले आहेत आणि चारही उमेदवार पतंगवर उभे आहेत आणि पतंग चिन्हाला इथल्या मतदारांनी, इथल्या नागरिकांनी प्रचंड बहुमताने विजय करायचे आहे। आणि आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सर्व मिळून ह्या प्रभागाचा पूर्ण विकास मोठ्या प्रमाणात करू आणि चांगल्या पद्धतीने करू, जेणेकरून आज आपण पाहता जिकडे तिकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, नाल्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, कोणताही विकास आजपर्यंत जी सरकार होती त्यांनी केलेलं नाही आहे। म्हणून आज आम्ही एमआयएम आणि रिपब्लिकन पक्ष हे मिळून ह्या प्रभागात उतरलेलो आहोत। चारही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या एवढीच विनंती करतो। धन्यवाद।